धाराशिव नामांतराआधीचं उस्मानाबाद, एकेकाळची निजामाची राजधानी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं पावन मंदिर असलेला हा जिल्हा शेकापचे नेते भाई उद्धवराव पाटील आणि माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यामुळे धाराशिव राजकीय पटलावर उदयाला आलं। सबके बाद उस्मानाबाद अशी नकारात्मक ओळख असलेला हा जिल्हा विकासापासून कोसो दूरच राहिला। कायम दुष्काळी असलेला हा भाग अविकसित जिल्ह्यांच्या यादीत धाराशिवचा तिसरा क्रमांक लागतो। मराठवाड्याच्या हक्काचं 21 टीएमसी पाणी अजून मिळालेलं नाही, त्यामुळे जिल्ह्याची तहान भागत नाही। शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही संपलेल्या नाही। जिल्ह्यात एकही मोठा उद्योग अजून निर्माण होऊ शकलेला नाही। धाराशिवमध्ये कधी काळी डॉक्टर पद्मसिंह पाटलांचं वर्चस्व होतं। सध्या शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून धाराशिव ओळखला जातो। 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी शिवसेनेच्या रवींद्र गायकवाडांचा केवळ 6000 मतांनी पराभव केला। 2014 मध्ये शिवसेनेनं त्याची परतफेड केली। शिवसेनेच्या गायकवाडांनी पद्मसिंह पाटलांना तब्बल 2.25 लाख मतांनी हरवलं। 2019 मध्ये शिवसेनेनं ओमराजे निंबाळकरांना आखाड्यात उतरवलं। त्याने आपले चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजितसिंह पाटील यांचा 2.25 लाख मतांनी पाडाव केला। विधानसभेचा विचार केला तर शिवसेनेचे 3, भाजपचे 2 आणि 1 अपक्ष आमदार इथून निवडून आले। धाराशिवमधील डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातला राजकीय वैमनस्याचा रक्तरंजित इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे। पवनराजेंच्या हत्येप्रकरणी पद्मसिंह पाटलांना अटकही झाली होती। आता तोच संघर्षाचा वारसा पुढच्या पिढीतही उतरलाय। पवनराजेंचे चिरंजीव खासदार ओमराजे निंबाळकर आणि पद्मसिंहांचे चिरंजीव भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्यातून विस्तवही जात नाही। शिवसेना ठाकरे गटानं आता पुन्हा एकदा ओमराजेंना उमेदवारी दिली आहे, तर राणांची पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून तिकीट मिळवलं। ज्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी बाळासाहेबांनी आम्हाला आमदार खासदार केलं, त्या उद्धवजी ठाकरे साहेबांना संकटाच्या संघर्षाच्या काळात न सोडता आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिलो। भले सत्ता जाते, आम्ही हटलो नाहीत, डगमगलो नाहीत, ठामपणे उभा राहिलोय। मला वाटतंय आज जो आम्ही हा निश्चय केलाय आणि हा ठामपणा दाखवलाय, हा सगळी गोष्ट सर्वसामान्य जनता बघते आणि निश्चितपणे या निष्ठेचं फळ सुद्धा आम्हाला भविष्यात मिळाल्याशिवाय राहणार नाही। सत्तेसाठी पार्टी बदलणारी माणसं, सत्ता येत नाही म्हणून पक्ष बदलणारी माणसं आपण बघितलीत। मला वाटतं कपडे सुद्धा बदलायला थोडा वेळ लागत असेल, इतक्या फास्ट काही लोक पक्ष बदलतायत। मी पुढे माझ्या कोणी कशाला बघू, मला मोदी साहेबांचं मी निवडून यायला निवडणूक लढवते, मी कोणाला हरवण्यासाठी निवडत नाही। त्यामुळे मला काय करायचं आहे, माझे लाभार्थी आहेत मोदी साहेबांचे, घरकुल आहे, जलजीवन आहे, मला दुसरे कोणी कशाला बघू, मी निवडून येते, माझं काम आहे आणि मी काय करणार आहे, मी काय विकास करणार आहे पुढच्या 5 वर्षामध्ये धाराशिवचा, आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून 101% मोदी साहेब निवडून येतात। शिवसेनेचा हा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी महायुतीनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। भाजप आमदाराची पत्नी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उभी आहे। शिवसेना शिंदे गटाचे नेते आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून त्यांना राजकीय रसद मिळणार आहे, त्यामुळे ही लढत आणखीनच रंगतदार झाली आहे। निंबाळकर आणि पाटलांमध्ये पारंपरिक वैर तर आहेच, आता याला राजकीय विरोधाची धार आली आहे। ओमराजे निंबाळकर यांना हरवणं वाटतं तेवढं सोपं नाही। यंदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून नवऱ्याच्या पराभवाचा वचपा अर्चना पाटील घेणार का, हे पाहण्यासाठी 4 जून पर्यंत वाट पाहावी लागणार। ज्ञानेश्वर पतंगे, धाराशिव।